घेतला। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। आता खूप उशीर होत असल्यामुळे आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर लाडक्या बहिणीसाठी खूप मोठा निर्णय घेतलेला असून थेट लाभ आता बँक खात्यात जमा केला जाणार आहे। 18 जिल्ह्यात पहिला टप्पा देणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। 18 जिल्ह्यांची नावे आलेली असून आता कोणत्या 18 जिल्ह्यात सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। चॅनलला जर सबस्क्राइब केलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची तुमच्या जिल्ह्याची बातमी सर्वात अगोदर पाहायला मिळत जाईल। तसेच व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा। तर इकडे बघू शकता आता महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। आजपासून 3 दिवस देखील महत्त्वाचे आहेत कारण रक्कम आता ही वाटप केली जाणार आहे। तसेच शिंदे साहेबांनी तात्काळ आता सूचना देखील दिलेल्या आहेत। आता ज्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करायचे होते त्या जिल्ह्याची पूर्ण तयारी झालेली आहे। जेवढी रक्कम लागणार होती त्या चेकवरती आता अर्थमंत्री यांच्याकडून सही आपल्याला पाहायला मिळत आहे। तसंच आता अर्थमंत्री यांनी देखील मोठा निर्णय घेतलेला आहे। आता 3000 कोटींहून अधिकची रक्कम ही आता सरकारपर्यंत जमा झालेली आहे। ती रक्कम आता 18 जिल्ह्यात पोहोचणार आहे। पहिल्या टप्प्यासाठी 18 जिल्ह्याची यादी आपण पाहणार आहोत। ती जिल्ह्यांची नावे तुम्हाला वाचून दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशातच इकडे बघू शकता आता 10वा हप्ता म्हणजे एप्रिलचा हप्ता व 11वा मेचा हप्ता देखील आता पूर्ण तयार केले आहे। कारण की शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आता वाटपासाठी खूप उशीर झाला त्यामुळे बहिणी नाराज झाल्या। मात्र आता एकाच वेळेस 10वा हप्ता व मे महिन्याचा देखील 11वा हप्ता दिल्याने आता बहिणी खुश होतील। याकरिता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। आता थेट 3000 रुपयांचा लाभ देखील मिळणार आहे। मात्र जर तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत लगेचच मे महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी एक काम करा म्हणून देखील सांगितलेलं आहे। ते काम जर पूर्ण केलं तरच तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटेल। छोटंसं काम आहे, मोबाईलवरतीच तुम्ही घर बसल्या करून घ्या जेणेकरून एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचा हप्ता 100% तुमच्या बँक खात्यात जमा होईल। आता त्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ बघा। व्हिडिओच्या पुढे ती माहिती तुम्हाला शेवटपर्यंत सर्व काही समजून सांगेल। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता इकडे बघू शकता पहिला निर्णय म्हणजे 18 जिल्ह्याची नावे जाहीर झालेली आहेत। कोणत्या क्षणी 18 जिल्ह्यात व 10 बँकेत हे पैसे आता पडणार आहेत। पहिला टप्पा येणार आहे कारण की 18 जिल्ह्यासाठी आता 1000 कोटींहून अधिकची जी काही रक्कम लागणार होती ती आता सरकारने जमा केलेली आहे। सरकारपर्यंत आता जी आहे ती रक्कम पोहोचलेली आहे। आता एका आदेशामध्ये डीबीटीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। डीबीटीच्या माध्यमातून या 18 जिल्ह्यात पैसे आता ही वर्ग केले जाणार आहेत। कोणत्या क्षणी 18 जिल्ह्यात हे मेसेज येणार आहेत। आता जिल्ह्यांची नावे तुम्हाला पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच 10 बँकेत देखील पैसे वाटपाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। यामध्ये आता पहिला जिल्हा तुम्हाला सांगतो तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता इथे 18 जिल्हे दाखवलेले आहेत। तर यामध्ये सांगितलं आहे की पहिला जिल्हा नाशिक आहे। तुम्ही एकदम वरती बघू शकता या लाईनीमध्ये काय दाखवलं आहे, नाशिक जिल्हा आहे। आता या जिल्ह्यामध्ये मोठी रक्कम ही लाडक्या बहिणींना वाटप केली जाणार आहे असं इथेच सांगितलं आहे। त्याच्या खाली काय सांगितलं आहे तर बघा वाटपाची पूर्ण तयारी झाली आहे। म्हणजे वाटपाची पूर्ण तयारी झालेली आहे। जेवढी काय रक्कम लागणार होती तेवढी रक्कम म्हणजे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारपर्यंत आता पोहोचलेली आहे। सरकारने त्यांच्याजवळ आता जी आहे ती जमा करून ठेवलेली आहे। म्हणजे आतापर्यंत जमा झाली नव्हती त्याकरिता एप्रिलच्या हप्त्याला उशीर होत होता। मात्र आता उशीर नाहीये। आता पहिला टप्पा लगेच 18 जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे। यामध्ये वाटपाची पूर्ण तयारी झाली असून आता गॅस सिलेंडरचा देखील हप्ता आता कोणत्याही क्षणी येणार आहे। गॅस सिलेंडरचे पैसे देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। व आता गॅस सिलेंडरचं असं नाही की आता काही बहिणींना आधी मिळत नव्हते काही बहिणींनाच मिळत होते। मात्र असं नाहीये। सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व बहिणींना गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत। ते पण वर्षातून 3 वेळेस लाभ मिळत असतो। मात्र त्यासाठी देखील एक काम नक्की करून घ्या। ते कोणतं काम आहे तुम्हाला सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर तुमचे 3 मोठे फायदे होणार आहेत। तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळणार आहे, मेचा हप्ता सर्वात अगोदर मिळणार आहे व गॅस सिलेंडरचे 100% पैसे तुम्हाला मिळणार आहेत। सर्व अटी नियम सरकारने आता बंद केलेले आहेत। तर इकडे बघू शकता पुढे काय माहिती आलेलं आहे तर खाली बघा 15 मिनिटापूर्वी सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। 15 मिनिटापूर्वी एक सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। आत्ताच 15 मिनिटापूर्वी एक महत्त्वाची बातमी सरकारकडून आल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। तर 15 मिनिटापूर्वी हा निर्णय झालेला असून आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। पहिला जिल्हा कोणता आहे नाशिक, या ठिकाणी आता खुशखबर आहे। आता दुसरा जिल्हा कोणता आहे तुम्हाला सांगत आहे तर इकडे बघा दुसरा जिल्हा आहे पुणे। आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणी खूप दिवसापासून प्रतीक्षेत होत्या। त्यांनी अशा कमेंट देखील केल्या होत्या की पुणे जिल्ह्यामध्ये हप्ता कधी
मिळणार? तर इकडे बघा, या पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एप्रिल हप्त्याची 1500 रुपयाचा मेसेज येणार आहे. 1500 रुपये जमा झाले म्हणून हा मेसेज कोणत्याही क्षणी येणार आहे. आता तुम्हाला जास्त प्रतीक्षा करायची गरज नाहीये. आता तुम्ही प्रतीक्षा सोडूनच द्या. जे जिल्ह्यांची नावे सांगत आहे त्या जिल्ह्यातील महिलांनी प्रतीक्षा आता सोडूनच देण्याची गरज आहे. कोणत्याही क्षणी आता गॅस सिलेंडरचा हप्ता व 1500 रुपये एप्रिलचा हप्ता व मेच्या हप्त्याची तयारी झालेली आहे. मात्र त्यासाठी सरकारनं सांगितलं आहे एक अर्जंट काम आहे. ते छोटंसं काम घर बसल्या मोबाईलवरती ते काम करा म्हणून एक सांगितलेलं आहे. ते 2 मिनिटाच्या आत तुम्ही काम करू शकता. मात्र ते कोणतं काम आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला इतर कोणताही असा व्हिडिओ पाहायला मिळणार नाही. त्याकरिता हाच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला, तुमचा मोठा फायदा होईल. तर इकडे बघू शकता, आता पुणे जिल्ह्यामध्ये 1500 रुपये वाटपाची तयारी झालेली आहे. पहिला मेसेज येईल, क्रेडिट युअर अकाउंट 1500 रुपये असा मेसेज येईल. असा मेसेज तुम्हाला आला की तुम्हाला काय करायचे, लगेच तुम्ही बँकेत जाऊन हे पैसे काढून आणू शकता. त्यानंतर मे महिन्याचे देखील क्रेडिट युअर 1500 म्हणून मेसेज आला तर लगेच ते देखील मे महिन्याचे पैसे तुम्ही बँकेत जाऊन काढू शकता. मात्र आता हे पैसे कोणत्या बँकेत येतील ते देखील सांगणार आहे. काही बँकेत आता एक अडचण आहे, त्या बँकेत पैसे येणार नाहीत. जर तुमचं या 4 बँकेत खातं असेल, आता अजून 4 बँका ज्या आहेत त्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर खुशखबरच आहे. कारण की काही अशा बँक आहेत की त्या ठिकाणी चांगली रक्कम सर्वात अगोदर सरकार देत आहे. त्या 4 बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. तर त्या बँकेची नावे देखील तुम्हाला सांगणार आहे. जर तुमचं खातं त्या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाहीये. गॅस सिलेंडरचे तर पैसे तुम्हाला मिळूनच जातील, पण त्या बँकेत खातं असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला एप्रिलचा हप्ता व मेचा हप्ता देखील 100% मिळणार आहे. तर आता त्या कोणत्या बँकेचे नाव आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर इकडे बघू शकता, आता महत्त्वाची सूचना आहे, पुणे जिल्ह्यामध्ये हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत. तर पुणे जिल्ह्यात 830 रुपये देखील आता गॅस सिलेंडरची काही जी रक्कम आहे ते देखील आता वर्ग केली जाणार आहे. 830 रुपये लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत. यामध्ये डीबीटी प्रक्रिया आता सुरू होणार आहे. डीबीटी प्रक्रिया सुरू होताच लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात 830 रुपये देखील 100% हे मिळणार आहेत. आता पुढच्या जिल्ह्यांची देखील आपण नावे पाहूया. त्यापूर्वी सरकारनं काय माहिती दिलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारजी साहेब व आदित्यताई तटकरे बालविकास मंत्री यांच्याकडून आता 3 मोठ्या खुशखबर आलेल्या आहेत. तुम्हाला आता घरकुलासाठी देखील हे पैसे देण्यात येणार आहेत. घरकुलासाठी लाडक्या बहिणींना 2 लाख रुपये मिळणार आहेत व मोफत वाळू मिळणार आहे. होय, आता ते कशी मिळणार आहे, कोणाला मिळणार आहे व कोणत्या जिल्ह्यात आता लगेच सुरू होणार आहे ते देखील आपण सांगणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा निर्णय कोणी घेतला आहे तर राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी घेतलेला असून देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. त्याबाबत देखील आता सविस्तर तुम्हाला माहिती पुढे सांगणार आहे. त्यापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी काय माहिती दिली आपण ती पाहूया. तर इकडे बघू शकता, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आता अजून काही जिल्ह्यांची नावे आलेली आहेत. त्या जिल्ह्यात पहिला टप्पा आम्ही सुरू करत आहोत सांगितलं आहे. त्या 10 बँकांची नावे देखील आलेली आहेत. आता कोणत्या बँका आहेत की त्या ठिकाणी सर्वात अगोदर पैसे येत आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे. मात्र आलेल्या माहितीनुसार आता सरकारने 3 मोठे निर्णय देखील जारी केलेले आहेत. यामध्ये शिंदे साहेबांनी आता तात्काळ सूचना दिलेल्या आहेत. या सूचनेचे पालन जर केले नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. आता इकडे बघू शकता, 2 हप्ते वितरणासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती रक्कम आता सरकारपर्यंत पोहोचली आहे. इथे तुम्ही स्पष्टपणे बघू शकता. इथे वरती काय सांगितलेलं आहे, जेवढी काही रक्कम जी आहे ती लागणार होती, म्हणजे एप्रिलच्या हप्त्यासाठी 1500 व मे महिन्याच्या हप्त्यासाठी 1500. आता दोन्ही रक्कम टोटल जर आपण मारले तर किती, 3000 रुपये होतात. हे 3000 रुपये देण्यासाठी जेवढी गरज होती, जेवढे पैसे लागणार होते, 3000 कोटींपेक्षा अधिकचा जो निधी लागणार होता तो निधी सरकारपर्यंत पोहोचलेला असून आता ती रक्कम 18 जिल्हे तसेच 10 बँकेमध्ये येत असल्याची माहिती आलेली आहे. 18 जिल्ह्यात व 10 बँकेत सर्वात अगोदर ही रक्कम पोहोचणार आहे. यामध्ये आता 18 जिल्हे व 10 बँकांची नावे आलेली असून 15 मिनिटांपूर्वी हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते झालेला आहे. आता खुशखबर समजा, तुम्हाला 100% कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहेत. आता जिल्हे यामध्ये ठरलेले असून आता या जिल्ह्यात वाटप केले जाणार आहे. इकडे बघू शकता 10 बँका जाहीर झालेल्या आहेत, 18 जिल्हे जाहीर झालेले आहेत. तर इकडे बघू शकता आता 18 बँका व आपण जिल्ह्यांची नावे पाहूयात. तर यामध्ये आता पहिला जिल्हा आपण सांगितलेला आहे, दुसरा जिल्हा देखील पुणे पाहिलेला आहे, तर तिसरा जिल्हा देखील आता यामध्ये जाहीर झालेला आहे. तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर प्रतीक्षा संपली. जेवढी रक्कम सोलापूर जिल्ह्यात वाटप करायची होती, जे काही 100-200 कोटी रुपये लागणार होते, तेवढी रक्कम आता सरकारपर्यंत जमा झालेली आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मोठा निधी हा सरकारच्या माध्यमातून येणार आहे. सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर आता एप्रिलचा हप्ता 1500 रुपये हा एक मेसेज येऊन जाईल. त्यानंतर
त्यानंतर दुसरा मेसेज येईल मे महिन्याचे 1500 रुपये, अशा प्रकारचा हा मेसेज येईल। आता तुम्हाला व्यवस्थितपणे समजण्याकरिता आपण इथे लिहून दाखवत आहोत, अशा प्रकारचा व्हिडिओ समजून सांगत आहोत, त्याकरिता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। आता हे बघा, पहिले 1500 जे आहे ती एप्रिल महिन्याचे झाले व 1500 दुसरी रक्कम जी आहे ती झाली मे महिन्याची। आता ही रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार आहे। यामध्ये सोलापूर जिल्हा पात्र ठरलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील सर्व माता भगिनींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यातली त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच अर्थमंत्री अजित पवारजी साहेब, आदित्यताई तटकरे बाल विकास मंत्री यांच्याकडून ही खुशखबर आता सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील मिळणार आहे। आता एवढंच नव्हतं तर त्या पाठोपाठ लगेचच सोलापूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना घरकुलासाठी 2 लाख रुपये व मोफत वाळू सरकार देणार आहे। मोफत वाळू देखील आता मिळणार आहे। इकडे बघा, होय, आता सोलापूरमध्येच नाही तर आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात खुशखबर आहे। कोणत्या जिल्ह्यात ती तुम्हाला नावे सांगणार आहे। मोफत वाळू देखील आता वाटप केली जाणार आहे। 5 बरासपेक्षा अधिकची वाळू ही आता लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे। आता चला पुढचा जिल्हा पाहूयात, कोणत्या जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्याचा हप्ता येत आहे ते तुम्हाला लगेच सांगतो। तर इकडे बघू शकता, सोलापूर झाला, त्यानंतरचा जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे बीड। बीड हा जिल्हा मराठवाड्यामध्ये पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये ही रक्कम एप्रिलची ठरली। त्यानंतर 1500 रुपये ही मे महिन्याची जेवढी रक्कम लागणार होती तेवढी रक्कम आता सरकारपर्यंत पोहोचलेली आहे। आता फक्त सरकार डीबीटीची प्रक्रिया सुरू करत आहे। त्यांना आता फक्त काही टाइम लागेल। डीबीटी प्रक्रिया आता सुरू होत चाललेली आहे। डीबीटी प्रक्रिया म्हणजे काय तुम्हाला सांगतो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे येणार, डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात ही रक्कम येणार आहे। यामध्ये बीड जिल्ह्याचा देखील समावेश आहे। अजून तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगत चला। आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील चांगला दिलासा मिळतोय, चांगली खुशखबर मिळते असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण की राज्याचे मुख्यमंत्री यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे, दिलासा देणारा निर्णय हा घेतलेला आहे। यामुळे लाडक्या बहिणींसाठी आता ही खुशखबर आलेली आहे। आता पुढच्या जिल्ह्याची नावे सांगणार आहे त्यापूर्वी महत्त्वाची बातमी आहे। बघू शकता, एक सरकारने आता महत्त्वाची बातमी दिलेली आहे। 3 दिवस आजपासून महत्त्वाचे आहेत। 3 दिवसामध्ये 10वा 11वा हप्ता 3000 रुपये आता पाहायला मिळणार आहे। 3 दिवसासाठी आता खुशखबरच समजा, कारण की आजपासून 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। आतापर्यंत देखील अशी खुशखबर मिळाली नसेल, अशी खुशखबर आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। कारण 3000 रुपये एप्रिल मेचे हप्त्याचे पैसे, तसेच 830 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे। आता इथून पुढे 2 मिनिटं वेळ काढून जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला घरकुलासाठी 2 लाख रुपये देखील 100% मिळणार आहेत। त्यासाठी कोणतं काम करायचं ते सांगणार आहेत। तसेच एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे पैसे तुमच्या आसपासच्या बहिणींपेक्षा सर्वात अगोदर तुमच्या खात्यात येतील। त्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते देखील सांगणार आहे। हे काम तुम्ही देखील करावं, तुमच्या आसपासच्या इतरांना देखील सांगा, त्यांच्या देखील बँक खात्यात सर्वात अगोदर पैसे येतील। ते काम मोबाईलवरूनच करायचं आहे। छोटंसंच काम आहे, ते कोणतं आहे मी सांगणार आहे। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे। त्यानंतर लगेचच एप्रिल मेचा हप्ता येईल। त्यानंतर तुमच्या बँक खात्यात 830 रुपये गॅस सिलेंडरचे देखील पैसे येणार आहेत। त्यासाठी देखील काय प्रक्रिया करावी लागणार आहे ते देखील पाहायला मिळेल। बघू शकता, आता या 2 मिनिटाचा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा 1000 रुपयांचा फायदा आता होणार आहे। तर इकडे बघू शकता, पहिला निर्णय आता पाहणार आहोत। आता येथे बँकांची नावे जाहीर झालेली आहेत, बँक लिस्ट आलेली आहे। आता बघा, या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर खुशखबरच आहे। 3 मोठ्या खुशखबर आता या बँकेत आलेल्या असून आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये व एप्रिल मे महिन्याचे पैसे सर्वात अगोदर जमा केले जाणार आहेत। तर या ठिकाणी पहिली बँक जर पाहायला गेलं तर बँक ऑफ बडोदा। आता या बँकेमध्ये तुमचं बँक खातं आहे का नाही ते सांगा, कोणत्या बँकेत खातं आहे। या बँकेमध्ये जर बहिणीनं तुमचं खातं ओपन केलं असेल तर खुशखबर आहे। बँक ऑफ बडोदामध्ये मोठी रक्कम ही सरकार आता पोहोच करणार आहे। मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार आहे। एप्रिल महिन्याची किती रुपये, 1500 रुपये अशी रक्कम। त्यानंतर मे महिन्याची 1500 रुपयांची रक्कम, अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। टोटल जर केली तर 3000 रुपये हे आता बँक ऑफ बडोदा मध्ये येणार आहेत। कोणत्या क्षणी डीबीटीच्या मार्फत हे पैसे जे आहेत ते आता पोहोचणार आहेत। पुढच्या क्रमांकाची बँक आहे ती म्हणजे इकडे बघा, सर्वात महत्त्वाची बँक बँक ऑफ महाराष्ट्र। आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जरी तुमचे बँक खाते असेल तर खुशखबर आहे। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील चांगली दिलासा देणारी गुड न्यूज आता लाडक्या बहिणींसाठी आहे। या ठिकाणी सर्वात अगोदर पैसे जमा केले जाणार आहेत। घरकुलाची देखील 2 लाख रुपये याच बँकेत सर्वात अगोदर येत असतात। त्यामुळे या बँकेत जर तुमचे खाते असेल तर खुशखबर आहे। सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेचा पण हप्ता येणार, त्यासोबत 830 रुपये गॅस सिलेंडरचे देखील पैसे या बँकेमध्ये सर्वात अगोदर सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत। यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय। ही एक खुशखबरच लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये। त्यानंतरची कोणती बँक आहे तर इकडे बघा, आता शेवटपर्यंत बघा। चला, महत्त्वाचा आता 1 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे, यामध्ये चांगला दिलासा देणारे अपडेट आहे। आता इकडे पहा,
महत्त्वाची बँक म्हणजे SBI बँक देखील आहे. आता या SBI बँकेमध्ये जरी तुमचं बँक खातं असेल तर खुशखबर आहे. SBI बँक धारक महिलांना देखील चांगली दिलासा देणारी गुड न्यूज पाहायला मिळत आहे. या ठिकाणच्या बँक धारक महिलांच्या देखील बँक खात्यात आता पैसे वर्ग केले जाणार असून मोठी रक्कम सरकारच्या मार्फत ही आता जमा केली जाणार आहे. ही एक आनंदाची बातमी आहे. तर आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्या जिल्ह्यांचा बाबतचा व्हिडिओ आता लवकरच या चॅनलवरती येणार आहे. तो व्हिडिओ जर पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही येस किंवा हो म्हणून नक्की सांगा. तुम्हाला हप्ता लवकर मिळवण्यासाठी काय करायचे तुम्हाला रिप्लाय नक्कीच दिला जाईल. धन्यवाद.